चलो पुढचा क्वेश्चन आहे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भूमिकेचे मूल्यमापन. आता हा 10 मार्कर क्वेश्चन आहे. यालाच 15 मार्कर कसा एक शब्द ऍड केला की हा 15 मार्कर होतो. कसं इथे फक्त स्वातंत्र्यपूर्व विचारलेला आहे, कारण आजचा आपला मॉडर्न हिस्ट्रीचा आहे. पोस्ट इंडिपेंडन्स सेशन आपलं मला वाटतं 21 फेब्रुवारीला होणार आहे. सो इथे स्वातंत्र्यपूर्व म्हटलंय म्हणून 10 मार्कर. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर कॉन्ट्रीब्युशन सांगा 15 मार्कर. कळतंय? चलो. सो भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांची भूमिका काय होती, त्यांचं योगदान. अगेन इथे मी प्लेन हे बघा, मी आणखी चांगले इंट्रो आणून देऊ शकलो असतो, मग तुम्ही म्हणलं का नाही आणले, कारण की रेडीमेड सगळं नाही देऊ शकत. तुम्हाला माइंड मॅप दिलेत, तुम्हाला आपल्या नोट्स दिल्यात, प्रत्येक नेत्याबद्दल काही महत्वाचे कोट्स त्याच्यात दिलेले आहेत. कुठलाही त्यातला एक चांगला कोट तुम्ही वापरू शकताय. ओके, माझं वैयक्तिक मत आहे की जर तुम्हाला खूपच चांगले मार्क पाहिजे असेल तर विशेषतः जे व्यक्तींवर प्रश्न येतात, गांधीजींवर प्रश्न आला, मला सांगा मेन्स मध्ये इनमेन असे किती लोक आहेत ज्यांच्यावर मेन्स मध्ये क्वेश्चन बनवू शकतो. प्री मध्ये तर खूप लोकांवर बनवू शकतात. मेन्सला 10 ते 12 समाज सुधारक आहेत. ठीक आहे, 10-12 मवाळ नेते, जहाल नेते दोघं मिळून 10 ते 12. ठीक आहे, आणि क्रांतिकारक 2-4. बस मॅक्झिमम 25 लोकांना तुम्ही जर व्यवस्थित प्रिपेअर केलं, तुमचं काम झालं. मेन्सला ह्याच्यापेक्षा जास्त नेहरू, पटेल, सुभाषचंद्र बोस, रवींद्रनाथ टागोर, त्याच्यानंतर स्वामी विवेकानंद, ठीक आहे, गांधीजी तर ऑब्व्हियसली आहेतच, सुरेंद्रनाथ बॅनर्जी आहेत, महाराष्ट्रात राहतोय म्हणून रानडे, गोखले, आगरकर, ज्योतिबा फुले. ज्योतिबा फुलेंवर यावर्षी युपीएससीने प्रश्न विचारलाय. कळतंय का? कोण कोण बोलतं, कोण बोलतंय मला दिसत नाही. मीट मी आफ्टर द क्लास. ओके, नाही ओरडणार नाही, टेन्शन नका घेऊ. एमपीएससी मध्ये हे सगळं तुम्ही मस्करीत घेताय. तुम्हाला डिबार केलं जाऊ शकतं असल्या गोष्टींमुळे, कायमचं लक्षात घ्या. हे खूप सिरियस आहे. ओके, याचे सामाजिक संदर्भ माहित नसतील मे बी तुम्हाला, म्हणून तुम्ही असं बोलताय. अवॉइड दिस थिंग्स. एनिवे, चुकून आपण इंटरव्ह्यू मध्ये जर असलं काही बोललो ना, जाऊ दे, आता पुढे काय बोलत नाही मी. हा, पुढं काय सांगत होतो मी, माझा सगळा मूडच हे झाला. काय काय पर्सनॅलिटी, जाऊ दे, आपण डायरेक्ट क्वेश्चन. तुम्ही एवढा खतरनाक रिस्पॉन्स दिला की मला चालतं मस्करी केलेली, पण एवढी पण नका करू. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील भूमिका काय आहे, तर पहिल्यांदा शेतकऱ्यांचे नेते म्हणून ते पुढे आले. ठीक आहे, गुजरात प्रोव्हिन्शियल काउन्सिल किंवा गुजरात प्रांतिक काँग्रेसचे ते आधी अध्यक्ष होते. खेडा सत्याग्रहामध्ये खूप महत्वाची रोल आहे त्यांची. खेड्याचा सत्याग्रह होता त्या काळात विठ्ठलभाई पटेल आणि वल्लभभाई पटेल दोघांनी खूप महत्वाची भूमिका गांधीजींना मदत केली आहे. नंतर सुद्धा बारडोलीचा जो सत्याग्रह झाला 1928, हा सत्याग्रह का महत्वाचा आहे, गांधीजींची राजकारणामध्ये री एंट्री आहे. कारण तुम्हाला आठवत असेल की 1922ला जेव्हा हे झालं, चौरी चौरा झालं, त्याच्यानंतर गांधीजींना अरेस्ट झाली होती. मग मधले जवळपास 5-6 वर्ष गांधीजी राष्ट्रीय राजकारणात नव्हते. तर ही जी री एंट्री आहे ती बारडोली सत्याग्रहापासून आहे. जरी समोर दिसत असले सरदार पटेल मुख्य नेतृत्व, पण मागून सगळं जे वैचारिक भूमिका आहे ती गांधीजींनी डिझाईन केली आहे. आणि हा तोच सत्याग्रह आहे की जिथे सरदार पटेलांचं ट्रान्झिशन प्रांतिक नेत्यापासून हे राष्ट्रीय नेत्यापर्यंत झालेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, त्यांना जी सरदार पदवी मिळाली ती पण कुठे मिळाली आहे, बारडोलीमध्ये. हे सुद्धा तुम्ही लिहू शकता. सो शेतकऱ्यांचे जननेते म्हणून आहेत. काँग्रेस संघटनेमध्ये हे बघा कसं लक्षात घ्या की प्रत्येक वेळेला 2 नेते असतात. एक नेते जे असतात ते त्या पक्षाचा फेस असतात. जसं मी तुम्हाला आजच्या काळात सांगतो, म्हणजे कंपॅरिझन म्हणून सांगतोय. वैचारिक आणि बाकी सगळ्या गोष्टी किंवा यश अपयश खूप वेगळं आहे. आता जर आपण बघितलं तर सध्या एक नेते असे आहेत की जे बीजेपीचा फेस म्हणून पुढे आहेत. ते कोण आहेत? पण ऍक्च्युली जे स्ट्रक्चरल सगळं आहे, मागचं जे मॅनेजमेंट ज्याला आपण म्हणतो. ओके, सो सरदार पटेलांची जी भूमिका आहे ती अमित शहासारखी आहे. कळतंय का? की जवाहरलाल नेहरू जे आहेत ते काँग्रेसचा फेस आहेत या काळामध्ये.
तरुणांचे नेते आहेत किंवा तडफदार आहेत, लोकांमध्ये खूप जास्त क्रेज आहे नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांची सुद्धा. पण लक्षात घ्या की हे काँग्रेसचे जे संघटनात्मक ताकद आहे ती सगळीच्या सगळी सरदार पटेलांनी दिलेली आहे. पाक गाव पातळीपासून ते देश पातळीपर्यंत जे काँग्रेसमध्ये संघटन मजबूत केलंय ते सरदार पटेलांनी केलंय. क्लिअर विथ दिस? येस ऑर नो? ठीक आहे, सो हे तुम्ही लिहू शकता. 1931च्या कराची अधिवेशनाचे अध्यक्ष सुद्धा होते. आणि हे अधिवेशन का महत्वाचं आहे? दोन प्रमुख गोष्टी या दोन ठराव मांडलेत. एक म्हणजे मूलभूत हक्कांचा ठराव, व्हेरी गुड. आणि दुसरा आर्थिक स्वातंत्र्य नाही. बरोबर आहे तुमचं. नाही नाही, आर्थिकशी रिलेटेड आहे. राष्ट्रीय आर्थिक कार्यक्रम, नॅशनल इकॉनॉमिक प्रोग्राम. सो कराची अधिवेशन जे आहे ते पहिल्यांदा सामान्य जनतेला काय मिळणार जेव्हा तेव्हा सामान्य जनतेसाठी त्यात काय आहे हे सांगितलेलं आहे. त्यामुळे हे महत्वाचं आहे. अगेन जे काही गांधीजींची जन आंदोलनं होती, जन आंदोलन सुरू करणं खूप सोपं असतं, टिकवून ठेवणं अवघड आहे. कारण त्याच्यासाठी प्रचंड ताकद लागते, आर्थिक रसद लागते. ती सुद्धा सरदार पटेल, जेवढे काही भांडवलदार होते त्यांच्याशी सरदार पटेलांचे खूप चांगले संबंध होते. कळतंय? सो हे दोन लोक जे आहेत लक्षात घ्या, नेहरू आणि पटेल, नेहमी त्यांचं नाव एकत्र घेतलं. भले त्या दोघांमध्ये वैचारिक प्रचंड विरोध आहे बरं का एकमेकांचा. नेहरूंची वैचारिक भूमिका आणि सरदार पटेलांची वैचारिक भूमिका जमीन आसमानचा फरक आहे. नेहरू मुख्यतः डाव्या बाजूचे साम्यवादी, समाजवादी, आणि सरदार पटेल मात्र पारंपरिक किंवा ज्याला आपण उजवे विचारसरणीचे असे आहेत. आणि म्हणून लक्षात घ्या की भांडवलदारांनी नेहमी सरदार पटेलांना मजबूत सपोर्ट केलेला आहे, आर्थिक सुद्धा. आता असं समजू नका की त्यांना इंडिव्हिज्युअली पैसे देत होते, पण स्वातंत्र्य जन आंदोलन चालवायचं म्हणजे प्रचंड मोठ्या स्वरूपात पैसा लागतो. तर हा पैसा जो आहे, आर्थिक रसद जी आहे ती सरदार पटेलांमुळे काँग्रेसला मिळाली, हे नाकारून चालणार नाही. ठीक आहे. अगेन गांधीजींच्या प्रत्येक जन आंदोलनामध्ये त्यांचा रोल फार मोठा आहे. होम रूल चळवळीमध्ये सुद्धा त्यांचा रोल आहे. असहकार, सविनय कायदेभंग, त्याच्यानंतर असहकारानंतर झालेलं जे फेरवादी नाफेरवादी आहे त्यात त्यांनी नाफेरवाद्यांची भूमिका केली. का महत्व आहे नाफेरवादाचं? रचनात्मक कार्यक्रम. येस. गांधीजींचं पुढचं जे जन आंदोलन आहे सविनय कायदेभंगाचं, ते का एवढं मोठं यशस्वी होऊ शकलं? कारण ह्या लोकांनी गावागावांमध्ये जाऊन कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली. त्यात सरदार पटेलांचं फार मोठं योगदान आहे. ही वॉज ऍक्च्युली सगळ्यात महत्वाचे नाफेरवादीच सरदार पटेल आहेत. ठीक आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे सरदार पटेल हे प्रॅक्टिकल होते. बाकीचे जे नेते होते, गांधी असतील किंवा नेहरू असतील, हे थोड्याफार प्रमाणात विचारनिष्ठ किंवा विवेकनिष्ठ आदर्शवादी असे नेते होते, ज्याला आपण आयडियोलॉग असं म्हणतो. पण सरदार पटेल हे प्रॅक्टिकल पॉलिटिशियन आहेत. सोप्या शब्दामध्ये आजच्या काळात जे काम अमित शहा करतात बीजेपीसाठी, ते काम त्यासाठी त्या काळामध्ये काँग्रेस नाही म्हणते मी, देशासाठी कोणी केलेलं आहे? सरदार पटेलांनी. उद्दिष्ट वेगळी आहेत लक्षात घ्या, पण काम बऱ्यापैकी सिमिलर आहे. अनेकदा काँग्रेस फुटता फुटता वाचली, त्याच्यामध्ये पण सरदार पटेलांचा रोल भरपूर मोठा आहे. मतभेद दूर करणं नेत्यांना. लक्षात घ्या की त्या काळामध्ये काँग्रेसचं स्वरूप किती खतरनाक आहे. काँग्रेस त्या काळामध्ये अक्षरशः जे एकमेकांचे परस्पर विरोधी गट आहेत अशा सगळ्या भेळभत्ता झालेला आहे. भेळ कळतं? ओके. एकाच वेळी काँग्रेसमध्ये भांडवलदार आहेत, कामगार पण आहेत, जमीनदार आहेत, शेतकरी पण आहेत. कळतंय? डावे गट आहेत, उजवे गट पण आहेत, आणि मधले पण आहेत, सेंट्रिस्ट. ओके. सो या सगळ्यांना सांभाळून घेत काँग्रेस चालवणं हे प्रचंड जोखमीचं आणि अवघड काम होतं. त्याच्यामध्ये ते करण्यामध्ये जे नेते प्रामुख्याने पुढे होते त्यात सरदार पटेल आहेत. आणखी एक गोष्ट, शेवटच्या काळामध्ये जेव्हा फाळणीच्या दिशेने भारत जात होता तेव्हा पण परत एकदा त्यांनी क्लिअर कट सांप्रदायिक राजकारणाला विरोध केलेला आहे. तुम्हाला जाता जाता हे पण सांगतो की सरदार पटेलांचा RSS ला विरोध होता. त्यांनी नंतर बंदी पण घातली, पण ते स्वातंत्र्यानंतर केलंय, सो इथे लिहिणं अपेक्षित नाहीये. ओके. सो त्यांनी दोन्ही पक्षांना, मुस्लिम लीग असो किंवा हिंदू महासभा असो किंवा हिंदूंचे इतर पक्ष असोत, त्यांनी कडाडून विरोध केलेला आहे. देश शेवटपर्यंत एकजूट ठेवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, पण दुर्दैवाने ते नाही पुरलं.
ओके, आणखी एक महत्वाची गोष्ट, आता बऱ्याच लोकांनी हा पॉइंट मिस केला असणार आहे 100%, कॉन्स्टिट्यूशन बनवण्यामधलं त्यांचं योगदान. कॉन्स्टिट्यूशन बनवायला सुरुवात झाली आहे 1940 मध्ये. लिहिलंय कोणी? ओके, 2-3 लोकांनी लिहिलंय, व्हेरी गुड. त्यांनी लिहिलंय, कारण कॉन्स्टिट्यूशन मधल्या अनेक महत्वाच्या समित्यांचे ते अध्यक्ष होते. जी घटना समिती होती, कुठल्या कमिटीचे अध्यक्ष होते ते? आता यावर्षीचा प्रिलिम प्रश्न पण आहे. हा, मूलभूत हक्कांचा आठवत आहे? जी मूलभूत हक्कांची प्रमुख समिती आहे त्याच्या अनेक उपसमित्या पण आहे, पण मेन समितीचे ते अध्यक्ष आहेत. आणखी एका समितीचे ते अध्यक्ष आहेत प्रोव्हिन्शियल, प्रांतिक. येस, स्टिअरिंगचे नाही आहेत, स्टिअरिंगचे राजेंद्र प्रसाद आहेत. कोणीतरी इथं स्टिअरिंग म्हटलं, राजेंद्र प्रसाद आहे. ओके, पण 2-3 महत्वाच्या कमिट्यांचे अध्यक्ष हे सरदार पटेल आहेत. ओके, सो हे सगळं लिहू शकताय. चिकित्सक दृष्टिकोन जर 15 मार्काचा क्वेश्चन आला तरच लिहू शकताय की कधी कधी काही गोष्टींमध्ये सरदार पटेलांना पुराणमतवादी किंवा पारंपरिक विचारसरणीचं म्हटलं जातं. विशेषतः जे स्वातंत्र्यानंतर एक फार महत्वाचं विधेयक होतं हिंदू कोड बिल, आठवत आहे? सो सरदार पटेलांनी त्याला खूप जास्त विरोध केला होता. ठीक आहे, सो त्यांच्यावर काही प्रमाणात, ऍक्च्युली माझ्या मते नाही केली पाहिजे टीका, पण आपल्या भारतामध्ये तुम्हाला माहिती आहे देवावर पण टीका करतो आपण. ओके, आता हा प्रश्न तुम्हाला फक्त स्वातंत्र्यपूर्व विचारलाय म्हणून एवढं लिहायचं आहे. स्वातंत्र्योत्तर भारतात त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आणखी जास्त आहे, ते आपण 21 फेब्रुवारी आताच सांगतो की हा क्वेश्चन मी विचारणार आहे. ओके, चलो पुढचा क्वेश्चन.